रिनेमिंग फाइल्स अँड फोल्डर्स म्हणजे एका ठराविक फाईलचे किंवा फोल्डरचे नाव बदलणे हे आपण माय कॉम्प्युटरमध्ये करू शकतो। यासाठी मी एक एक्सप्लोरर ओपन करत आहे व यानंतर मी एका ठराविक फोल्डरला रिनेम करण्याचा प्रयत्न करणार आहे। यासाठी हव्या असलेल्या फोल्डरवरती राईट क्लिक करा व यानंतर रिनेम इथे या राईट क्लिक करून झालेल्या ओपन झालेल्या विंडोमध्ये रिनेम किंवा राईट क्लिक करून झालेल्या कॉन्टेक्स्ट मेनूमध्ये रिनेम असा एक ऑप्शन दिसतो। यावरती क्लिक केल्यानंतर या फोल्डरच्या बाजूला एक चौकोन तयार होतो व यामध्ये मी ज्यावेळेस माऊस घेऊन जातो त्यावेळेस माऊस आय बीमच्या आकाराचा होतो। जर मी या चौकोनी बॉक्समध्ये माऊस घेऊन जाऊन इथे कुठेही क्लिक केले तर मी तिथे एक कीबोर्ड कर्सर पाहू शकतो व ॲरो कीजच्या साहाय्याने मी कीबोर्ड कर्सर मागे पुढे करू शकतो व यानंतर मी या फोल्डरचे नाव बदलू शकतो। आता मी नीरो व याच्या पुढे स्पेस देऊन 5.0 असे टाईप करणार आहे। माझे टाईप करून झाल्यानंतर मी कीबोर्डवरील एंटर हे बटन दाबणार आहे। अशा प्रकारे मी नीरो 5.0 असे नवीन नाव या फोल्डरला दिलेले आहे। जर मी माझा माऊस पॉइंटर या पिवळ्या फोल्डरवर घेऊन गेलो व क्लिक केले तर ठराविक आयकॉन सिलेक्ट होतो, हे आपणास माहीतच आहे। जर मी आता या निळ्या सिलेक्ट झालेल्या आयकॉनवरती निळ्या भागामध्ये क्लिक केले तरी पण रिनेम हा फीचर किंवा हे ओपन होते व या चौकोनमध्ये आता सुद्धा मी नेम बदलू शकतो किंवा नाव बदलू शकतो। अशा प्रकारे राईट क्लिक करून मी रिनेम ऑप्शन सिलेक्ट करू शकतो किंवा मी इथे क्लिक करून एकदा सिलेक्ट झालेल्या आयकॉनवरती परत नावावरती किंवा ब्ल्यू स्क्रीनवरती एकदा क्लिक करून परत मी रिनेम करू शकतो। अशा प्रकारे आपण फाइल्स आणि फोल्डर्स रिनेम करू शकता। हे आपण फोल्डर्स रिनेम पाहिले। अशाच प्रकारे आपण डबल क्लिक करून यामध्ये असणाऱ्या एका फाईलला रिनेम करून पाहूया। जसे की व्हर्जन इन्फो हे मी आधी आयकॉन सिलेक्ट केला व यानंतर निळ्या भागात येऊन इथे क्लिक केले। यानंतर मला इथे परत एक टेक्स्ट बॉक्स ओपन होतो व इथे मी त्या ठराविक फाईलचे नाव बदलू शकतो, व्हर्जन इन्फो। तर इथे आयच्या सुरुवातीला कर्सर आणून मी कीबोर्डवरील स्पेस बार हे बटन दाबणार आहे व यानंतर मी माऊस पॉइंटर दुसरीकडे कुठेही क्लिक करू शकतो किंवा कीबोर्डवरील एंटर बटन दाबू शकतो। आता मी माऊस इथे क्लिक करणार आहे। अशा प्रकारे मी फाईलचं नाव बदललेलं आहे।